नमस्कार मित्रांनो, मी योगेश आयरे. आपला आयरे गॉट फार्म आणि पोल्ट्री फार्म या फेसबुक पेजवरती स्वागत आहे. आज आपण आपल्या गावरान कोंबड्या बादलीमध्ये कशा बसवणार आहे त्या बघूया. सर्वात पहिले आपण प्लास्टिकची बादली घेतलेली आहे, जी काजूची येते मार्केटमधून आपण ती विकत आणलेली आहे. आणि त्यामध्ये अशी तुरीची कुट्टी टाकून आणि अशी दाबून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे. मग त्यामध्ये प्रत्येकी कोंबडीखाली आपण 15-15 अंडे अशा बादलीमध्ये ठेवून घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये अगोदर आपण कोर्सोलिनचा स्प्रे घेतलेला आहे, जेणेकरून जे बॅक्टेरिया असेल ते राहणार नाही. आणि मग त्याच्यानंतर आपण अंडे ठेवलेली आहेत. या अशा प्रकारे आपण सर्व बादलींमध्ये अंडे लावून घ्यायचे आहेत. आधी अंडे लावून घेतल्यानंतर कोंबडी बसवताना आपण सायंकाळच्या वेळेस कोंबडी बसवायची, जेणेकरून ते अंधारात बसवल्यानंतर ती तिच्या अंड्यांवरती व्यवस्थित प्रकारे बसते. हे बघा, मी तुम्हाला आता दाखवतो कशा प्रकारे सायंकाळ झाल्यानंतर कशी कोंबडी बसवायची ती. आणि आपण त्यांना सहसा वरून झाकण ठेवायचंच नाही, त्यांना आपण मोकळी बसण्याची सवय लावायची. एकच असता की ज्यावेळेस पण तिसरा दिवस येत असतो त्यांना चारा पाणीचा, त्यावेळेस ती तिची उठून चारा पाणी खाऊन आणि आपल्या बादलीत जाऊन बसते. आणि ज्या चांगल्या कोंबड्या आपल्याला परत बादलीत जाऊन बसतात, अशाच कोंबड्या आपण अंड्यावरती ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्यावाली हॅरेसमेंट कमी होईल. कारण की प्रत्येक वेळा प्रत्येक कोंबडीचे दिवस लक्षात ठेवणं आपल्याला शक्य होत नाही. आणि एक लक्षात ठेवायचं की ज्या कोंबड्या बसवतोय आपण त्या सर्व एकाच दिवशी बसवायच्या, म्हणजे जे पिल्लं निघतील पुढचे आपलीवाली ते सर्व पिल्लं एकाच दिवशी निघतील. त्यामुळे आपल्यावाली हॅरेसमेंट कमी होईल, याची आपण काळजी घ्यायची. सर्व कोंबड्या बसवताना एकाच दिवशी बसवायच्या आहेत आणि पिल्लं निघताना पण एकाच दिवशी निघेल, म्हणजे आपल्याला ब्रुडिंगला पण सेम दिवशी निघतील. आणि सुरुवातीला पहिल्या दिवशी जर कोंबडी बसत नसली तर त्यावर आपण झाकण ठेवू शकतो. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. पहिल्या वेळेस आपण पहिल्या दिवशी त्याच्यावरती आपण असे झाकण ठेवायचे. ती एकदा बसली अंड्यावरती अंडे पकडून की मग नंतर ते झाकण आपण काढून घ्यायचं आहे. मग त्या कोंबडीला ऑटोमॅटिक सवय लागते, तिला आपली बादली माहिती होऊन जाते. ती आपली निघाल्यानंतर चारा पाणी खाऊन आणि आपल्या बादलीत एकदम जाऊन बसत असते. आणि जी कोंबडी अंड्यावरती बसत नसेल ती कोंबडी आपण अंड्यावरून काढून टाकायची आणि त्याच्या जागेवरती